अनम 11 या टीमनं पहिला चेंडू अगदी फुलरलेनचा पाहायला मिळाला. वेगवान चेंडू, पहिला चेंडूवरती अगदी प्रत्युत्तर करत असताना डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली मॅच पाहायला मिळेल. खऱ्या अर्थानं पडल्यानंतर थोडासा डीप झाला, अगदी बॅटीला ब्रश झाला होता, परंतु विकेटवरती टप्पा घेऊन यष्टी रक्षकाकडे निघाला. डॉट बॉल आलाय. सुरुवात चांगली झाली आहे. फुलटॉस बॉल अगदी त्या ठिकाणी आपण पाहताय. राज आपल्याला पाहायला मिळाला. एकच धाव इथून पाहायला मिळतीये. लॉंग ऑन मध्ये तो लॉंग ऑफ मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय. एकच धाव आली आहे. एका धाबेने आपण पाहताय संघाचं स्वतःचा अकाउंट या ठिकाणी ओपन केलंय. फलंदाज सुनील आणि त्याच्या साथीनं ऋषभ ही सलामीची जोड साकली. पहिला चेंडू फटका फसलाय. पहिला चेंडू फेस करत असताना इथे आली आहे विकेट. ऋषभ लाड टीमचे ओनर आहेत. मोठा फटका एक्झिक्यूट करायचा होता, समोर टाकला होता, गती थोडी कमी केली होती आणि त्याच्यावरती प्रहार चढवत असताना इथून मात्र परतावा लागेल. पहिली विकेट आली आहे शरद भाऊ फाउंडेशन टीमची. गोलंदाजी मैदानामध्ये साकारतोय. फिल्डरने इथं चुकी केली आहे. थांबवलं होतं खऱ्या अर्थाने. इमामला धाव देखील नव्हती घ्यायची, परंतु त्या ठिकाणी फिल्डरने थोडीशी चुकी केली. एक धाव इथून कंप्लीट झाली. एका धावेनिशी धाव फलक आता पाहायला मिळतंय. ते दोन धावा इथून आपल्याला पाहायला मिळतील. नेक्स्ट बॉल पुनश्च ऋषीचा P1च्या पहिल्या षटकामध्ये चांगली चमकदार कामगिरी करत असताना या मॅच मध्ये पाहायला मिळतोय. पुढे सरसावून हा फटका सजवलाय. सुनीलच्या बॅट मधून लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे. यावेळी त्याने टप्पा ओळखला. बराच काल नॉन स्ट्राईक एंड वरती होता. गोलंदाजाची व्हेरिएशन त्याने ओळखली. स्ट्राईक वरती आला आणि ठोकलाय त्यानं हा षटकार. हा चांगला चेंडू. यावेळी थोडासा पाठीमागे टप्पा ठेवला. पडल्यानंतर अगदी थोडासा उचली देखील घेतली चेंडूने. यष्टी रक्षकाकडे निघून गेला. एक षटकाराचा मार खावा लागलाय गोलंदाज ऋषीला. इथून एक षटकाचा खेळ समाप्ती. धाव फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात त्या 8 धावा धाव फलकावरती. डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक पकडली आहे झेल. महत्वाची झेल. टीमचा कॅप्टन हाज टू द डिपार्ट. इमाम शेख मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.
कॅप्टन नॉक खेळला होता या मॅच मध्ये. अगदी आपण पाहतोय कॅप्टनला बाद केलाय. काय रणनीती आखली होती, अगदी समोर टाकला होता. एक्स्ट्रा कव्हरला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता, त्याने पकडली झेल. कॅप्टन आउट. ऑपरेटर आहेत, त्यांच्या माध्यमातून वाजवल्या जातात. पुन्हा एकदा फ्लाइट दिली, यावेळी एक्स्ट्रा कव्हर मधून चेंडूला काढलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये, जाईल चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. रवी आला, जणू काही अगदी पवेलन मधून सेट होऊन आलाय, त्याने आल्या आल्या ठोकलाय हा चौकार. डीप मध्ये चाललाय, तिथे फंबल पाहायला मिळते. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या दाबेचा प्रयत्न. चुका होतात सातत्यानं चुका करताना पाहायला मिळतीये. जुनेरा अनम 11 टीम कॅप्टन प्रयत्न करतायत चुका सुधारण्याचा, आणि इथे मात्र फिल्डर त्यांना साथ देत नाहीये. धावफलक जाऊन पोहोचले आपण अगदी पाहताय. 14 धावा धावफलकावरती. रवी शेलार ऑन साइडला, हा देखील फटका एक्झिक्यूट करायचा होता. बॅट बॉलचा संपर्क नाहीये, पडल्यानंतर अगदी अंगावरती आला. रवी शेलारला इथून चांगली कामगिरी करावीच लागणार आहे. टीमचा कॅप्टन माघारी परतलाय. सलामीचा ऋषभ लाड देखील माघारी परतलाय. 2 विकेट आल्यानंतर आता जबाबदारीने खेळ करायचा आहे. समोरच्या दिशेने अगदी लॉंग ऑफ आणि लॉंगॉनच्या मधोमध हा फटका जाईल ब्लॅक स्क्रीन वरती चौकारासाठी. अगदी दैवली विभागामधील आमचे साजनजी निमकर सर्वात जास्त प्रमाणामध्ये त्यांनी ब्लड डोनेट केलंय. अगदी आतापर्यंत त्यांनी 40 वेळा ब्लड डोनेट केलं. आता देखील ते ब्लड डोनेट करून आले. त्यांचं या स्पर्धेमध्ये विशेष या ठिकाणी सन्मान केला जातोय. या ठिकाणी आपण त्यांचा सन्मान करूया. या मुख्य व्यासपीठावरती साजनजी निमकर साहेबांचा शाही सन्मान या मुख्य व्यासपीठावरती. या स्पर्धेचे आमचे आयोजक जय गुरव यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले, त्यांचं देखील सहर्ष स्वागत करूया. स्टायलिश जय गुरव, अंडरम क्रिकेटचा सुपरस्टार म्हणून ज्याची ओळख आहे. आमचे राहुल दादा जाधव देखील आपण पाहताय व्यासपीठाच्या दिशेने येताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. कालच्या दिवसामध्ये त्यांची टीम या ठिकाणी क्वालिफाय झाली आहे सुपर 8 मध्ये. मॅच चालू फिरवला गे सर, 1 मिनिट जरा, 1च मिनिट. संजयजी निमकर साहेबांचा या ठिकाणी सन्मान. धावफलकावरती 19. अतुलजी धनवडे साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. शाही सन्मान अगदी थाटामध्ये या मुख्य व्यासपीठावरती. दहिवली प्रीमियर लीग 2025 पर्व 5व्या मध्ये आपल्यासारखं नेतृत्व, आपल्यासारखी व्यक्ती या समाजामध्ये असणं फार गरजेचं आहे. आपल्याकडील एक पाण्याची बॉटल देखील एखादी व्यक्ती कोणाला देत नाही. इथे तर ब्लड डोनेट करायचंय. आउटसाइड दी ऑफ स्टंप, थोडा कमी गतीनं व्हाईट बॉल, बॅक ऑफ द हँड, थोडा स्लोवर टाकायचा होता. चेंडू अगदी फसवा टाकायचा होता. 20 धावा धावफलकावरती. 3ऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. ऋषी दुसरा स्पेल घेऊन आलाय. ऋषी आपण त्याला पाहताय, जबरदस्त गोलंदाज आहे ऋषी. अद्यापर्यंत त्याला स्वर गवसला नाहीये. टपली मारली आहे. 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून चेंडू जाईल. थर्डमॅन डीप मध्ये
रिले फिल्डिंग करायची होती, दुसरा फिल्डर त्याच्या पुढे निघून आला. तोपर्यंत आपण पाहतोय 2 धावा कंप्लीट. 22 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 22 धावा इथून आपण पाहताय. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना शरद भाऊ फाउंडेशन या टीमच्या सलामीचा फलंदाज बाद झाला होता ऋषभ लाड. त्यानंतर आपण पाहतोय अगदी बाद झाला टीमचा कॅप्टन इमाम शेख, परंतु जबाबदारीनं रवी शेलार आणि त्याच्या साथीनं सुनील आपल्याला फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. जबाबदारी हातामध्ये घेतली आहे. जबाबदारीने बॅटिंग करत असताना मैदानामध्ये पाहायला मिळतोय. दहिवली प्रीमियर लीग 2025 पर्व 5वं आहे. प्रत्येक पर्वामध्ये अगदी आपण पाहतोय आपल्याला वेगळं काहीतरी या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतंय. या वर्षी अगदी बेस्ट गोलंदाज चुका खऱ्या अर्थानं सातत्यानं आपल्याला पाहायला मिळतात. चुका सुधारणं फार गरजेचं राहील. इथून नो बॉल, त्याच्यावरती ही एक धाव. 24 धावा धावफलकावरती. फटका फसलाय. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये ऋषी आलाय, तो चुकी करणार नाहीये. त्याला माहितीये विकेट महत्वाची आहे. अगदी आपण पाहताय फ्री हिटचा चेंडू होता. विकेट जरूर आली, परंतु फ्री हिटचा चेंडू होता. धोका होणार नाहीये बॅटिंग करणाऱ्या टीमला. सुनील इथून मात्र सेफ असेल. सुनीलची विकेट देखील महत्वाची आहे. ऋषीने मात्र एक खराब चेंडू जरूर डिलिव्हर केला. त्यानंतर कमबॅक करत असताना फ्री हिटच्या चेंडूवरती त्यांना हा फटका देखील चांगला आहे. लॉंग ऑफ मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. चांगली फिल्डिंग एकच धाव इथून पाहायला मिळतीये. एका धावानं धावफलक आपण इथून पाहताय जाऊन पोहोचलाय. आमचे भार्गव ठोंबरे आम्हाला सांगतील. 26 धावा धावफलकावरती. फार चांगली स्कोरिंगची भूमिका गेले 3 दिवस ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय ऑफिशियल स्कोरर आहेत ते या स्पर्धेसाठी, त्यांच्या देखील वर्णी लागली आहे. त्यानंतर आमचे दोन्ही ऑफिशियल अंपायर DK सर आणि चंद्रकांतजी जानजे सर. फार चांगली पंचांची भूमिका या स्पर्धेसाठी. 27 धावा धावफलकावरती. आता मात्र अचूकता आपल्याला ऋषीची पाहायला मिळते गोलंदाजी मधून. आपल्या खात्यातील दुसरं षटक फेकण्यासाठी आलाय. दुसऱ्या ओव्हरमध्ये पुनश्च त्याला जबाबदारी दिली आहे बाळा धनवे यांनी, टीमचे कॅप्टन आहेत. दुसरं षटक त्यांनी हाताळलं होतं. कमी गतीनं चेंज ऑफ पेस पंच आमच्याकडे वळतायत. आणखीन एक व्हाईट बॉल आलाय. खराब चेंडू डिलिव्हर केले जात आहेत. 28 धावा. बाट मधून धावा येत नाहीये, परंतु गोलंदाज अगदी अव्वंतरच्या साह्याने या ठिकाणी धावा खर्च करतायत. धावांसाठी खऱ्या अर्थानं आता शरद भाऊ फाउंडेशन टीम प्रयत्न करते. त्यांना गोलंदाजाची साथ देखील लाभली जाते. नेक्स्ट बॉल पुनश्च अगदी आपण पाहताय ऋषीचा. फुलालेनचा चेंडू फटका फसलाय. शॉट एक्स्ट्रा कव्हरला. झेल ड्रॉप. एक कंप्लीट झाली आहे. झेल ड्रॉप झालाय. एकच धाव इथून कंप्लीट झाली आहे. 29 धावा धावफलकामध्ये. षटक क्रमांक या ठिकाणी समाप्त झालाय. तिसरं 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 29 धावा धावफलकावरती. मैदानामध्ये पाणी घेऊन जायचंय, तोपर्यंत जाऊया आमच्या DJ मास्टर कडे. त्यांना देऊया एक संधी.
अगदी 3 षटकांच्या समाप्तीनंतर 29 धावा धाव फलकावरती 2 विकेट इथून गमावल्या. शरद भाऊ फाउंडेशन या टीमनं मोठी धावसंख्या उभारावी लागेल. मागच्या मॅच मध्ये अगदी आपण पाहतोय प्रथम बॅटिंग करत असताना जुनेरा अनम 11 या टीमनं अगदी आपण पाहतोय 50 धावा उभारल्या होत्या. मग त्यांच्या अगेन्स्ट तुम्हाला धावा जर उभा करायच्या असतील ना त्या 50+ धावा तुम्हाला उभ्या कराव्या लागतील. 29 झाल्यात. 2 षटकांचे खेळ बाकी आहे. अजूनही रवी शेलार आणि त्याच्या साथीनं सुनील आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली बॅटिंग त्यांच्या माध्यमातून चांगली पार्टनरशिप डेव्हलप झाली आहे. विथ द स्पिन आडवा बाट मधून हा फटका त्या ठिकाणी राज आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. एकच धाबेतून कंप्लीट झाली आहे. धावफलकावरती 30. 4थं षटक घेऊन आलाय गोलंदाज. आपण पाहताय गोलंदाजी मार्क वरती दीपक उंचपुरे असे गोलंदाज. स्विमर काढलाय कॅप्टन बाळादादा धनवी यांनी 4थ्या षटकासाठी स्विमर काढलाय. पार्ट टाइम स्विमर कडे चेंडू सोपवलाय. चांगला चेंडू होता. इथे मात्र एसटी रक्षकाला हा अगदी बीट करत चेंडू चाललाय. सीमा पार लेग बाईच्या स्वरूपामध्ये आलाय चौकार. फटका चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. सुनीलच्या बाट मधून आलाय. लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे हा दर्जेदार षटकार.
साहिल त्यानं टाकलाय फुलटॉस, त्याच्यावरती फुल टोल वसूल करत असताना रवी शेलारच्या बाट मधून आलाय हा आणखीन एक दर्जेदार षटकार. वरती आणखीन एक स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, सीमा पार रवी शेलार फायर. आणखीन एक जर आली डीप स्क्वेअर लेग मधून षटकारांची हॅट्रिक कंप्लीट करतोय. दहिवली प्रीमियर लीग 2025 पर्व 5व्या मधील तिसरी षटकाराची हॅट्रिक या स्पर्धेमधून आपण पाहताय. रवी शेलार धाव फलकावरती आपण पाहताय 60. अडचणीमध्ये होता संघ, मैदानामध्ये दाखल झाला, त्यानंतर आता मात्र आक्रमक बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त इनिंग साकारत असताना आणखीन एक फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे, पकडलीय झेल. चौथा षटकार मारण्याचा प्रयत्न बाद झालाय. आता झेल जो पकडला त्यासाठी कॅश प्राइज होतं राज कोहलीसाठी. अतुल दादा धनवटे यांच्याकडून 100 रुपयाचं कॅश प्राइज. चांगला चेंडू यावेळी डिलिव्हर्ड केला. फुलर लेनचा चेंडू डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. पंच सांगतात इट्स आउट. फलंदाज या ठिकाणी बाद आहे. आता कमबॅक करत असताना गोलंदाज पहिल्या 3 चेंडूवरती मोठे बिग हिट आपल्याला पाहायला मिळाले. त्यानंतर अगदी पाहतोय विकेट आली, त्यानंतर आणखीन एक रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय प्रसाद. एक बॉल बाकी आहे. नवीन फलंदाज प्रसाद ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल. हा चेंडू फार निर्णायक राहणार आहे प्रथम सत्रातील. फटका हवेमध्ये, क्षेत्ररक्षक नाहीये, अगदी नो मॅन्स लँड क्षेत्रामध्ये चेंडू पडलाय. तोपर्यंत अगदी आपण पाहतोय फेकी देखील खराब. तीन धाबा कंप्लीट झाल्यात. 3 धाबेने धावफलक जाऊन पोहोचलाय. 63 टार्गेट असेल जुनेरा अनम 11 टीम समोर 64 या धावसंख्येचं.
या ठिकाणी कॅश प्राइज झालाय आमचे समीरजी दाबणे रोशन यांच्या प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज होतं. पहिला षटकार तर आलाय. या मुख्य व्यासपीठावरती मी सन्माननीय आमचे सचिनजी मनवे साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करायचा आहे. चेतनजी चव्हाण साहेबांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती सचिनजी मनवे साहेबांच्या शुभ हस्ते केला जातोय. दरम्यान आपण पाहतोय रोशन जे फलंदाज मैदानामध्ये बॅटिंग करतात त्यांच्यासाठी प्रत्येक षटकारासाठी समीर दामणे यांच्याकडनं 100 रुपयाचं कॅश प्राइज होतं. तर ऋषी कॅमेरामन आपण जरा थोडं व्हाईट बॉल आला. अव्वंतरची एक धाव फलकामध्ये ऍड केली जाते. धावफलक आता पुढे सरकताना पाहायला मिळेल. 64चा पाठलाग करत असताना जाऊन पोहोचले 14 वरती. चला सोयश 11 टीमचा कर्णधार ओमकार जिनगिरे आपण या टॉस साठी. आणखीन एक खराब चेंडू आउटसाइड दी लेग स्टंप. आणखीन एक व्हाईट बॉल आपल्याला इथून पाहायला मिळतोय. लोअर फुल टॉस त्याला फ्लिक करत असताना स्क्वेअर ऑफ द विकेट डीप स्क्वेअर लेग मधनं चेंडू चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. बाळादादा धनवी यांच्या बॅट मधून आलाय. 64चा पाठलाग करत असताना हा पहिला षटकार. बाट मधून षटकार आला. आमचे डीजे मास्टर डीजे आमचे महेश यांनी बाळादादा यांच्यावरती आधारित असलेलं हे गीत देखील लावलंय. भरपूर फॅन फॉलोविंग आहे या फलंदाजाची. त्यानं ठोकलाय. हा आणखीन एक दर्जेदार लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे षटकार चेक केलं जाईल. या ठिकाणी अगदी हाईट फॅक्टर या ठिकाणी दर्शवलं जात आहे. वेस्ट साईट आहे की नाही आता मात्र चेक केलं जाईल. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आमचे विकी गुंजाल या ठिकाणी आपण पाहताय. वेस्ट साईड साठी ग्रामीण टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून चेक केलं जाईल. आमचे प्रथमेशजी परब टेक्निकल रूम मधनं ते चेक करतात. प्रत्येक अँगलनं चेक केलं जाईल. फलंदाजानं ज्यावेळी हा चेंडू खेळला त्यावेळी अगदी कमरेच्या वरती होता की नाही हे सर्व काही आता आपल्या समोर येईल थोड्याच वेळामध्ये. फेअर डिलिव्हरी.
व्हाईट बॉल. अवंतर धाव आली आहे. अवंतरच्या साह्यानं धावफलकात जाऊन पोहोचलंय. 28 धावा पाठलाग करायचा आहे 64चा. त्या पाठलागाच्या मार्गानं दोन्हीही फलंदाज अगदी सुसाट सुटलेत. वेगानं फ्लाइंग स्टार्ट देत असताना बाळा धनवी त्याच्या साथीनं रोशन आपल्याला पाहायला मिळते. रोशन घाडे त्यांच्यासाठी कॅश प्राइज आहे. प्रति षटक 100 रुपये आणि षटकार हॅट्रिक साठी 3000 रुपये. ऋषी चाचड यांच्याकडून 3000 रुपयाचे कॅश प्राइज. समीर दाबणे यांच्याकडून प्रति षटक 100. ऑन साइडला विथ द स्पिन पिकअप शॉट ऑन साइडला आणखीन एक येतोय डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. बिग 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 षटकार. साईडला ड्राईव्ह केलाय. सेन्सिबल क्रिकेट. संयम दाखवला जातोय. मोठे फटके येतात परंतु तेवढाच संयम देखील मैदानावरती दाखवणं गरजेचं आहे. हे माहिती आहे बाळादादा धनवे यांना. गेले 32 वर्ष क्रिकेटची सेवा करतायत. 32 वर्ष आपल्या दैवळीचं नाव अगदी सातत्यानं 7 समुद्र पार आबे फ्रॉम द बॉडी थोडासा दूर ठेवला. वेगानं बॅट जरूर ड्रिल केली. ऑन साइडला फटका एक्झिक्यूट करायचा होता. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. धावफलक जाऊन धावफलक आपल्याला पाहायला मिळते 35. प्रसाद दुसऱ्या षटकामध्ये थोडासा महागडी कामगिरी जरूर आपल्याला पाहायला मिळेल प्रसादची देखील. लोअर अगदी फुला लेनचा चेंडू त्याला यक करून घेतलाय. हा इथून आपण पाहतोय डॉट बॉल आले. शेवटचे दोन चेंडू डॉट आले. 35 धावा धावफलकावरती. अर्धा पल्ला अगदी 2 षटकांमध्ये कंप्लीट केलाय. उर्वरित आता चेंडू शिल्लक असणार आहेत 18 आणि आता तिथून बनवायचे ते 29 धावा. 18 चेंडू 29चं समीकरण आता मैदानामध्ये इथून पाहायला मिळते. दोन्ही टीम एक मॅच इथून पराजित झाली आहे. दोन्ही टीमला इथून एक मॅच जिंकण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. आता इथून प्रयत्न करावे लागतील. बॅटिंग करणारी टीम आपण अगदी पाहायला गेलं ना तर आतापर्यंत चांगल्या अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. चला लगेच मॅच स्टार्ट करा. क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्या. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 35 धावा धावफलकावरती. आता तिसरं षटक आणि तिसऱ्या षटकाची जबाबदारी मैदानामध्ये सोपवली जाते. टीमचे पुरस्कर्ते ऋषभ लाड यांच्याकडे टीमचे पुरस्कर्ते त्यांच्यावरती जबाबदारी सोपवली आहे. इथून आपण पाहताय बॅटिंग पॉवर प्ले मैदानामध्ये घेण्यात आलाय. आमचे डीके सर आम्हाला सांगतायत बॅटिंग पॉवर प्लेचा या ठिकाणी मागणी केली जाते बॅटिंग करणाऱ्या टीम कडनं. ऋषभ लाड पहिला चेंडू फटका फसला हवेमध्ये. मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक आहेत त्यांनी पकडली आहे. झेल महत्वपूर्ण झेल महत्वाच्या वेळी आली आहे. मोठा अडथळा तिसऱ्या षटकामध्ये पहिला ब्रेक थ्रू मिळवून देत असताना टीमचे ओनर ऋषभ लाड स्वतःवरती जबाबदारी घेतली. कॅप्टनला सांगितलं की हे षटक मी हाताळतो आणि त्यांनी मात्र मोठी विकेट मिळवली आहे. बाळादादा धनवी आउट.
आल्या आल्या षटकार ठोकलाय. षटकारानं धावसंख्या अगदी पाहतोय आपण जाऊन पोहोचली आहे 41 धावा धावफलकावरती. पुनश्च समीकरण बदलताना पाहायला मिळेल. येणारे आता चेंडू शिल्लक आहेत 16 धावा बनवायचे 23. रोशन घाडे अजूनही मैदानावरती आहे. आणखीन एक जबरदस्त फटका. आणखीन एक जातोय सीमारेषेच्या पलीकडे. मनगडातली ताकद मैदानावरती दाखवत असताना बाहुबली जुनेरा अनम 11 टीमचा मैदानामध्ये दाखल झालाय. आलाय बॅक टू बॅक दुसरा दर्जेदार षटकार. 2 षटकारानं मॅच खुली केली आपल्या टीम साठी. ऋषभ लाडनं पहिल्या चेंडूवरती विकेट घेतली. त्यानंतर 2 षटकार प्रति आले त्याच्या विरोधामध्ये. फुलटॉस बॉल फ्लिक केलाय. वेकंड एरिया जाईल चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. लॉंग लेग सीमारेषेला क्लिअर करत असताना हा तोय चौकार. 51 धावा धावफलकावरती. 14 चेंडू 13 धावसंख्येची गरज. शेवटचे 13 चेंडू 51 धावसंख्येची गरज इथून आपण पाहताय. यावेळी अगदी पडल्यानंतर थोडा खाली राहिला. संभ्रमात राहिला. डॉट बॉल आलाय. कमबॅक केलं ऋषीने देखील. 2 षटकार 1 चौकार आलाय. परंतु त्याने 1 विकेट देखील मिळवली. मोठी महत्वपूर्ण विकेट होती ती. 4 चेंडू आतापर्यंत झालेत. 5 चेंडू आतापर्यंत झालेत. 1 विकेट देखील आली आहे. हा देखील फटका चांगला आहे. या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे त्यानं केली चुकी. टीमच्या कॅप्टन जीवदान दिलं या ठिकाणी दीपकला. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट झाल्या. षटक क्रमांक या ठिकाणी समाप्त झालाय. तिसरं इमाम शेखनं दिलंय जीवदान. कॅप्टननं आता खऱ्या अर्थानं चांगली कामगिरी करणं गरजेचं होतं. कॅप्टननं जबाबदारीने खेळ करणं गरजेचं आहे. अशा वेळी कॅप्टन मैदानामध्ये चुकी करतोय आणि एकंदरीत संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 53. येणारे आता 12 चेंडू बनवायचे आहेत 11 धावा. चला डीजे मास्टर. आता गोलंदाजीसाठी आता दुसरं स्पेल हाताळण्यासाठी आलाय टीमचा कॅप्टन इमाम शेख. समोर आपण पाहतोय रोशन घाडे. त्याच्या 3 षटकारांसाठी 3000 रुपयाचं कॅश प्राइज. प्रति षटकारासाठी समीर दामणे यांच्याकडनं 100 ड्राईव्ह केलाय. आता रोशन घाडेला देखील माहिती आहे मॅच आम्ही इथून अगदी सहजरित्या जिंकू शकतो. त्यासाठी त्याच्याकडनं सिंगल डबलला प्रयत्न केले जात आहेत. सिंगल होती तिथे थोडं फंबल पाहायला मिळालं. लगेच दुसऱ्या धावेसाठी कॉलिंग दिली. दुसरी धाव कंप्लीट झाली. समीकरण इथून आता बदलेल. येणारे 11 चेंडू आता बनवायचे आहेत. त्या 9 धावा धावफलकावरती धावा आहेत त्या 55. संयम दाखवला जातोय रोशन घाडेच्या माध्यमातून आपण पाहताय. हा खूप टप्प्याचा चेंडू ऑन साइडला. क्षेत्ररक्षक फार दूरवर आहे. क्षेत्ररक्षकासाठी मोठा चेस आहे. ते येतील तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन विकेट दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. मोठे फटके देखील येतात. सिंगल डबलला देखील तेवढंच प्राधान्य दिलं जात आहे.
हे चांगलं क्रिकेट आहे, हे समजदारीचं क्रिकेट आहे आणि हे खेळणं देखील गरजेचं आहे. ज्यावेळी तुम्हाला मोठ्या फटक्यांची गरज होती त्यावेळी मोठे फटके त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले, परंतु आता सिंगल डबलने सहजरित्या मॅच आपण जिंकू शकतो हे त्याला माहिती आहे. अशा परिस्थितीमध्ये तो कोणतीही जोखीम न उचलता चांगली बॅटिंग मैदानामध्ये साकारतोय. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज बाद. इमामला मिळालेली विकेट. रोशन गाडे महत्वाची विकेट आली आहे महत्वाच्या क्षणी. फलंदाज आउट. 9 चेंडू 7 ची गरज. साहिल हा 4थ्या क्रमांकावरती मैदानामध्ये दाखल झालाय. यावेळी ऑन साइडला हा फटका गॅप मध्ये त्या ठिकाणी रवी शेलार आहे, परंतु त्याच्या डोक्याच्या वरून चेंडू निघून चाललाय सीमा पार. हा आलाय चौकार साहिलच्या बाट मधून. गोलंदाजी करत साहिलच्या बाट मधून खऱ्या अर्थानं लेन पिक केली आणि त्याच्यानंतर हा फटका सजवला. षटकार आला. षटकारानं मॅच इथं विजयी केली आहे आणि ही मॅच जिंकली आहे जुनेरा अनम 11 टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन टीम. हार्ड लक टीम. ऋषभ शरद भाऊ फाउंडेशन तुम्हाला पुढच्या प्रवासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आमचे स्कोरर भार्गव ठोंबरे आम्हाला सांगतायत बाळादादा धनवी. 21 धावा आणि 1 विकेट जी महत्वपूर्ण होती ती मिळवण्यामध्ये यश आलं होतं बाळादादा धनवी यांना. ते ठरले त्या